दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोहीम. दूध भेसळ करणाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा. जीबीएस हा आजार पाड्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कोंबड्यांचं मांस कच्चं खाल्ल्यानं आजार होतो. याबाबत लवकरच प्रेस रिलीज काढणार. पवारांची माहिती. धुळे शहरामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. 48 वर्षीय पुरुषाला जीबीएसची लागण. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. पंढरपूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रशासनाकडून पंढरपूरमध्ये पाहणी सर्व्हे सुरू. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा मोठा निर्णय. पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची खासदार प्रणिती शिंदेंनी भेट घेतली. सोलापूर शहरातील जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका. प्रणिती शिंदेंचं मत. नाशिकच्या अश्विननगर परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई. 8 जण पोलिसांच्या ताब्यात. कम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची त्यांनी फसवणूक केली. तुळजापूरमध्ये विक्रीसाठी येत असलेल्या 2.5 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. तालमवाडी टोलनाक्याजवळ धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई. धुळ्याच्या शिरपूरमध्ये गांजाची लागवड. 51 लाख रुपयांचा गांजा पोलिसांकडून उद्ध्वस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.